पंढरीची वारी म्हटलं की महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा धार्मिक सणच. हा सण म्हणजे हरिनामाच्या आणि भक्तीच्या. हरिमय झालेल्या लाखोंच्या संख्येने वारकरी यामध्ये सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानसमयी मंदिरावरील कळस हलताना दिसतो आणि पालखी निघायचे संकेत मिळतो. संत तुकोबांची देहूवरूनही अशाच प्रकारची पालखी निघते. संत ज्ञानेश्वर आणि तुकोबा माऊली यांच्या पालखीच्या पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग हा वेगळा असतो. पण संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली या पालख्या पुण्यामध्ये एकत्र येतात आणि पुणे शहर विठू नामाच्या गजरात तल्लीन होतात. पुण्यात मुक्काम केल्यानंतर मात्र ज्ञानेश्वरांची पालखी सासवड मार्गे आणि तुकोबांची मुंडवा मार्गे पंढरपूरला मार्गस्थ होतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रथ पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान हा खिल्लारी बैलांकडे असतो. वारकरी आपल्या गावाहून पायी पालखी आणि दिंडी घेऊन निघतात. त्यांचे स्वागत गावातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून केला जातो. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दोन्ही पालख्या ह्या पंढरपूरच्या जवळ वाखारी या गावात एकत्र येतात आणि येथे शेवटचे रिंगण पार पडते आणि दुसऱ्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेतात. आपल्या वारीचे सार्थक झाल्याचे समाधान सर्व वारकरी भक्तांना मिळतं.